श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 2025मध्ये चंपाषष्ठी कधी आहे? चंपाषष्ठीची पूजा कशी करावी? तळी भांडार, त्याचबरोबर चंपाषष्ठीचं महत्त्व काय, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर यंदा 2025मध्ये 26 नोव्हेंबरला यंदा आलेली आहे चंपाषष्ठी. आणि चंपाषष्ठी हा उत्सव खंडोबाच्या भक्तांसाठी अगदी मोठा उत्सव असतो. या चंपाषष्ठीच्या दिवशी नक्की काय करावं, काय करू नये, सगळ्यात महत्त्वाचं कुठल्या कुलधर्म कुळाचाराचं पालन करायला हवं, ज्याचं कुलदैवत खंडोबा आहे त्यांनी काय करावं, ज्यांचं कुलदैवत खंडोबा नाही परंतु खंडोबाच्या भक्तीमध्ये त्यांना काही ना काही करण्याची इच्छा आहे त्यांनी काय करावं, या अगदी सगळ्या प्रश्नांची उत्तरं ह्या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला चंपाषष्ठी असं म्हटलं जातं. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून मार्तंड भैरवांच्या अर्थात खंडोबाच्या षडरात्र उत्सवाला, ज्याला खंडोबाचं नवरात्र असं सुद्धा म्हटलं जातं, त्या उत्सवाला सुरुवात होते. यंदा हा उत्सव 21 नोव्हेंबरपासून ते 26 नोव्हेंबर हे खंडोबाचं नवरात्र असणार आहे, अर्थात खंडोबाचं षडरात्र उत्सव असणार आहे. आणि 26 नोव्हेंबरला आहे चंपाषष्ठी. पूर्वी मणी आणि मल्ल या दैत्यांनी लोकांचा खूप छळ केला आणि तेव्हा भगवान शिवशंकरांनीच मार्तंड भैरवांचा अवतार धारण केला आणि दैत्यांशी मोठं युद्ध केलं. तो दिवस होता मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीचा आणि हे युद्ध झालं होतं चंपकवनातच. मणी मल्ल दैत्यांचा भगवान शिवशंकरांनी वध केला होता आणि तेव्हापासून ही षष्ठी चंपाषष्ठी म्हणून ओळखली जाऊ लागली. मणी आणि मल्ल या दैत्यांचा वध करणारे भगवान शिवशंकर म्हणून त्यांना मल्हारी मार्तंड, खंडोबा, खंडेराय अशी नावांनी ओळखलं जाऊ लागलं. पण एका अर्थाने ही शिवपूजाच आहे. अनेकांच्या घरी हा कुळाचार म्हणून केला जातो. पण तुम्हीसुद्धा चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाची पूजा नक्कीच करू शकता. चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाची महाअभिषेकयुक्त षोडोपचार पूजा करून खंडोबाला महानैवेद्य दाखवतात. खंडोबाचं नवरात्र सुरू झाल्यापासून अर्थात खंडोबाचं नवरात्र ते चंपाषष्ठी या 6 दिवसांच्या काळामध्ये मल्हारी महात्म्य या ग्रंथाचं वाचन केलं जातं. देवापुढे अखंड नंदादीप तेवत ठेवला जातो. खंडेराय मणिमल्ल दैत्यांवर विजय मिळवून ऋषींच्या विनंतीवरून लिंगरूपाने प्रगटले. चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाच्या कुलाचारामध्ये खंडोबासाठी जागरण, त्याचबरोबर तळी भरणं असे विधी येतात. तर बघा, पहिल्याच दिवशी अर्थात यंदा 21 नोव्हेंबरला घटस्थापना झालेली आहे आणि ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे त्यांच्या सगळ्यांकडे घटस्थापना होते. खंडोबासाठी 6 दिवसांचे उपवाससुद्धा भाविक भक्त करत असतात आणि चंपाषष्ठीला हे उपवास सोडले जातात. खंडोबा ही रक्षण करणारी देवता आहे, त्यामुळेच खंडोबाची पूजा कुटुंबाच्या कल्याणासाठी विशेष महत्त्वाची ठरते. याने कुटुंबाची प्रगती व्हावी, कुटुंबात आपल्याला आरोग्य चांगलं लाभावं, शेतात भरभराटी व्हावी, यासाठी खंडोबाची पूजा केली जाते. चंपाषष्ठीच्या दिवशी सूर्यपूजासुद्धा अवश्य करावी. सकाळी लवकर उठून सूर्योदयाच्या वेळेला सूर्यनारायणाला जल अर्पण करावं. एका तांब्याचा कलश घ्यायचा, त्यामध्ये शुद्ध पाणी भरायचं, कुंकू, लाल फूल टाकायचं, अक्षता टाकायच्या आणि हे पाणी सूर्यनारायणाला अर्घ्य द्यायचं आहे. म्हणजे सूर्योदयाच्या वेळेला हे अर्पण करायचं आहे. सूर्यपूजेचा हा सगळ्यात साधा सोपा मार्ग आहे. चंपाषष्ठीला सूर्यपूजा करण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. चंपाषष्ठीला जो नैवेद्य खंडेरायाला दाखवला जातो त्यामध्ये बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत, कांद्याची पात असा मेनू असतो. त्याचबरोबर पुरणाच्या पोळीचा नैवेद्यसुद्धा कुलपरंपरा म्हणून दाखवला जातो. प्रत्येक भागातील प्रत्येक गावाकडची पद्धत ही वेगवेगळी असते, पण साधारणतः खंडेरायाच्या भक्तीत असणारा भक्तांचा भाव हा सारखाच असतो. खंडेरायांनी आपल्या कुटुंबाचं रक्षण करावं हीच त्यामागे भावना असते. तसंच चंपाषष्ठीला भगवान शिवशंकरांचं ध्यान केलं जातं. शिवलिंगाची देखील पूजा केली जाते, ज्यामध्ये दूध, गंगाजल भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर अर्पण केलं जातं. जेजुरीला खंडोबांच्या मंदिरातसुद्धा चंपाषष्ठीचा उत्सव अगदी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. देवाला हळद, फळं, भाजीपाला अर्पण केला जातो. त्या ठिकाणी मोठी यात्राही भरते.
खंडोबाच्या उपासनेमध्ये काही गोष्टींना अत्यंत महत्त्व आहे. जसं देवाला बेल आणि दवना वाहिला जातो, देवाला झेंडूची फुलं ही अतिशय प्रिय आहेत. त्याचबरोबर भंडारा, खंडोबाच्या उपासनेत भंडारा हा फार महत्त्वाचा आहे. भंडारा म्हणजेच काय तर हळदीची पूड. चंपाषष्ठीची पूजा कशी करावी तर बघा, घटाचं विसर्जन कसा करावं, नैवेद्य काय दाखवावा, तळी भंडार कसा करावा, तळी कशी भरावी, तर ते थोडक्यात जाणून घेऊया. तर चंपाषष्ठीची पूजा कशी करावी सर्वात ते आधी पाहूया. तर ही पूजा आपल्याला करायची आहे. सकाळी सकाळी लवकर उठा, स्नान करा, स्वच्छ वस्त्र परिधान करावेत. नेहमीप्रमाणे आपल्याकडे घटस्थापना असेल, घटाची पूजा करून घ्यायची. पंचोपचार पूजा करा. हळद, कुंकू, अक्षता, फुलं असे अर्पण करायचे आहे. आणि त्यानंतर घटाला माळ घटाला अर्पण करा. आपल्या देवघरातील सर्व जे देव आहेत ते ताम्हणात घ्यायचं आहे. त्यांना शुद्ध जलाने पंचामृताने स्नान घालायचं आहे. देवांच्या मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायच्या आणि देवघरात पुन्हा ठेवून द्यायचं आहे. त्यांना गंध, हळद, कुंकू लावून घ्यायचं आहे. आपण आता चंपाषष्ठीची पूजा कशी करायची बघा. ज्या ठिकाणी खंडोबाच्या नवरात्रीची घटस्थापना केलेली असते त्या ठिकाणी फुलांचं निर्माल्य असेल, माळा असतील, ते निर्माल्य प्रथम काढून घ्या. पूजेची जागा स्वच्छ करा. आपल्या कपाळाला कुंकू लावावं. महिलांनी हळद कुंकू लावायचं आहे. त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा. दिव्याला देखील गंधाक्षता, फुलं व्हायची. त्यानंतर गणपती बाप्पांचं स्मरण करावं. आपला खंडोबा महाराजांचा जो टाक असतो, जो चांदीचा देव असतो, चांदीचा टाक असतो, तो कुलदेवतेचा टाक जो आहे तो ताम्हणात घ्यावा. त्यावरती आपण अभिषेक करणार आहोत. ताम्हणामध्ये खंडोबा महाराजांचा टाक घ्यायचा. ओम श्री मार्तंड भैरवाय नमः हा मंत्र म्हणा किंवा खंडोबा महाराजांचं ध्यान करावं आणि टाकावरती एक पळी शुद्ध जल व्हायचं. ओम श्री मार्तंड भैरवाय नमः. त्यानंतर एक पळी पंचामृत व्हायचं. परत असंच करत संपूर्ण अभिषेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही बघा, शुद्ध जलानं शिवमहिम्न स्तोत्र किंवा श्रीसूक्त एक वेळा पठण करून सुद्धा किंवा श्रवण करून तुम्ही टाकावरती अभिषेक घालू शकता. शक्य नसेल तरी फक्त बघा, तुम्ही अभिषेक घातला तरी चालणार आहे. अभिषेक झाल्यानंतर टाक स्वच्छ पुसून घ्यायचा. आसन म्हणून चौरंगावरती थोड्याशा अक्षता ठेवायच्या. त्यावरती खंडोबा महाराजांच्या टाकाची स्थापना करावी. खंडोबा महाराजांना कापसाचं वस्त्र अर्पण करायचं. त्यांना गंध लावावा, चंदन लावावं, हळद कुंकू व्हावं, अक्षता व्हाव्या. खंडोबा महाराजांना भंडारा म्हणजेच हळद अतिशय प्रिय आहे, त्यामुळे हळद व्हावी. आता पूजेमध्ये आपण जो कलश मांडलेला आहे, घट असेल, अखंड दिवा असेल, आपलं धान्य समजा पेरलेलं असेल, तर या सर्वांची अगदी पंचोपचार पूजा करायची. म्हणजेच त्यांना देखील गंधाक्षता, फुलं व्हायची आहे, हळद कुंकू व्हायचं, धूप म्हणजे अगरबत्ती लावून त्याने ओवाळायचं आहे. आपल्याकडे जर दिवटी असेल तर दिवटी प्रज्वलित करून घटाला दिवटीने ओवाळा. समजा दिवटी नसेल तर तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्याने ओवाळलं तरी चालेल. यानंतर नैवेद्य, या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा. सोबत एक विशिष्ट नैवेद्य दाखवला जातो, तो म्हणजे बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत, कांद्याची पात. त्याचबरोबर काही ठिकाणी रोडगा म्हणजेच काय तर बाजरीच्या पिठामध्ये थोडंसं दूध टाकायचं आणि त्यामध्ये कांद्याची पात टाकायची आणि याची भाकरी बनवायची. त्यासोबत वांग्याचं भरीत करावं. असा रोडगा भरीत देखील नैवेद्य म्हणून दाखवला जातो. तर तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने नैवेद्य अर्पण करायचं आहे. परंतु चंपाषष्ठीला खंडोबा महाराजांना हा नैवेद्य आवर्जून दाखवला जातो, जो त्यांना अतिशय प्रिय आहे. सोबत बघा, पुरणाचा नैवेद्य देखील दाखवायचा आहे. नैवेद्यात भोवती 3 वेळा पाणी फिरवावं. तसेच या दिवशी घोडा असेल, कुत्रा असेल किंवा गाय यांना घास अवश्य द्या. त्यानंतर आरती करावी. सर्वात आधी गणपती बाप्पांची, नंतर देवीची आरती, खंडोबा महाराजांची आणि भगवान शंकरांची आरती. या पद्धतीने आरती केल्यानंतर मग आपण या पूजेची उत्तर पूजा म्हणजेच घटाचं विसर्जन करणार आहोत. प्रत्येकाच्या घरी घटस्थापनेची वेगळी पद्धत असते. काहींकडे धान्य पेरलं जातं, काहींकडे फक्त कलश मांडला जातो, काहींकडे देवघटी असतात. म्हणजेच काय तर टाक असतो, तर तो कलश, घट, धान्य असेल तर बघा हे धान्य, त्यानंतर कुलदेवतेचा टाक, या सर्वांवरती बघा काही मंत्र म्हणून झाल्यानंतर अक्षता व्हायच्या आहे. प्रथम घरातील सर्व सदस्यांनी आपल्या उजव्या हातामध्ये अक्षता घ्यायच्या आणि मंत्र म्हणून किंवा ऐकून तुम्ही ह्या अक्षता देवांवर टाकायच्या आहे. यांतु देवग सर्वे पूजा मादाय वार्षिक इष्टकाम प्रसिद्ध्यर्थ पुनरागमनाच.
हा मंत्र म्हणून आपल्या हातातील अक्षता संपूर्ण पूजेवरती थोड्या थोड्या वाहून द्यायच्या आहेत आणि त्यानंतर घट जो असतो तो म्हणजेच आपला कलश थोडासा उत्तर दिशेला हलवायचा. घटाचे विसर्जन अशा पद्धतीने केल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला तळी भरावी. तळीचा बघा तर तळी कशी भरायची आहे, तळी भरण्याचा विधी काय असतो तर तळी म्हणजेच काय, एका तामणामध्ये विड्याचं पान, पैसा, सुपारी, भंडारा म्हणजेच हळद, खोबरं हे पदार्थ ठेवून ते ताम्हण सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट असं मोठ्यानं 3 वेळा म्हणून 3 वेळा उचलतात. नंतर दिवटी आणि बुदली घेऊन आरती करतात. देवाकडे तोंड करून भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करतात. त्यानंतर 5 पावलं देखील केले जातात. अशा पद्धतीने तळी भरली जाते. चंपाषष्ठीच्या दिवशी काही गोष्टी मात्र चुकूनही करू नका. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मांसाहार करू नये, मद्यपान करू नये, सात्विक आहार घ्यावा. घरात कुठल्याही प्रकारचं वादविवाद, भांडणं, राग यासारख्या गोष्टी अजिबात करू नयेत. कुठल्याही प्रकारची कटुता नात्यात किंवा मनात येऊ देऊ नका. अशा पद्धतीने चंपाषष्ठी अगदी आनंदाने साजरे करा, जेणेकरून खंडेरायांचा आशीर्वाद तुमच्या घरावर सदैव राहणार आहे आणि घराची प्रगती होणार आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.